ओके सो गुड मॉर्निंग. सकाळी उठून मी देवाला पाया पडली. गणपती बाप्पा मोरया. आणि आज मला खरंच सकाळी कुठे जायचं नव्हतं. त्यानंतर मी चपाती केली आहे. चपाती घडीची चपाती असते ते मी घडी करून ठेवली आहे, त्यामुळे मला ती सोपी पडते चपाती करायला. आधी ते तेल आणि वगैरे लावून ती दुमडायची आणि त्याच्यानंतर ते करून ठेवलं ना की सगळं एकत्र करायला सोपं पडतं. सो ही चपाती मी करते आहे. इकडे एका साईडला आमचं पाणी तापतं आहे. पाणी तापून अंघोळ करायचं आहे, चपाती करायची आहे. आज थोडा मला उठायला उशीर झालेला कारण छान झोप लागलेली. 8 नाही 8:45ला उठली आहे मी. 8:45 तसं उठली तर मी पोचणारच नाही कुठे. सो ही चपाती गेली तव्यावरती. ओके नेक्स्ट मी ते चहा ठेवलेला चहा आहे आणि बाबांना आणि आम्हाला दोघांना नाश्ता करायचा असल्यामुळे मी तो चहा घेणार आहे. आणि आज मी ऑमलेट पण केला आहे कारण आज शुक्रवार आहे तर आम्ही अंडा खातो शुक्रवारी. आणि तो चहा आणि कुकर पण लावलेला मी सकाळीच कारण संध्याकाळी मला उशीर होणार होता. आणि अशा प्रकारे अंडा उकडवत आहे. आणि ही अंड्याची भाजी माझी रेडी आहे. कांदा, टोमॅटो, हळद, तिखट, आलं लसूणची पेस्ट मस्तपैकी फोडणी आणि त्याच्यावर कोथिंबीर. त्याच्यानंतर मी कॉलेजला जाण्यासाठी आमच्या इकडून बाहेर निघाली आहे. पूर्ण टाईम माझ्या डोक्यात हेच चालू होतं की आज कदाचित सुट्टी मिळेल. ट्रेन्स बीजचं काहीतरी प्रॉब्लेम असतील मग सुट्टी मिळेल असं चालू होतं, पण तसं झालं नाही. सो बी इट. अशी एक आशा असते आपल्याला, पण ती नाही पूर्ण झाली तरी ठीक आहे. मग नंतर मी जशी स्टेशनला पोचली आहे, हे कोपर स्टेशन आहे, मला इथे उतरावं लागलं कारण मी ठाणा ट्रेन पकडली होती. मग नंतर मी इथे उतरून परत दुसरी ट्रेन पकडली आहे. त्याच्यानंतर मी पण पोचली मी टायमावर. त्याच्यानंतर मी आझादनगरला आली आहे इकडे घाटकोपर मेट्रोमधून. आणि आता मी माझ्या कॉलेजकडे जात आहे इकडून. सो हे आमचं कॉलेजचं थोडासा नजारा तुम्हाला दाखवते कसे असतात सगळे. हे सगळे माझे कॉलिग्स आहेत जे दिसले तुम्हाला. आणि हा माझा चहा. आज मी लवकर चहा घेतला. चहा आणि ते बिस्किट. आणि नंतर मी जेवली आहे. हे 3 वाजता मी जेवली आहे. ऑमलेट, चपाती आणि नंतर भरपूर आज कामं होती. सो ती कामं मला उरकायची होती. त्याच्यानंतर हे माझं फोटो सेशन. आणि त्यानंतर हे मी तुम्हाला घाटकोपर स्टेशनचं दाखवते. किती सुंदर सनसेट आहे बघा. आज मी मस्त पळत निघाली आहे कारण मी त्यांना सांगितलं मला लवकर जायचं आहे कारण मला आज मूव्ही बघायला यायचं होतं. शेवटी मी कर्जतच्या ट्रेनमध्ये घुसून एकदम 6:47च्या ट्रेनमध्ये घुसून हे मी डोंबिवली स्टेशनला मी पोचली आहे. मी आता डोंबिवली स्टेशनवरून मी आता मिराज थिएटरला जाणार आहे. 6:47ची कर्जत पकडून मी इकडे आली 7:15ला. सो बॉस कर्जत फास्ट वर्क्स. ओके तर हे मी आता डोंबिवली स्टेशनला उतरली आहे. जातानाच मी थोडंसं शूट केलं आहे. हा प्रकार एक गणपती मंदिर आहे तर गणपती मंदिरकडून मी ते शूट करत गेली. मी आहे रिक्षामध्ये आणि हे शूटिंग तसं चालू आहे. डोंबिवली स्टेशनकडून रिक्षा करून मी थिएटरला आली आहे. सो हे तिकडचं सगळं तुम्हाला दिसेल इकडे बाहेरचं. आणि कसं आता 2 दिवस सुट्टी आहे म्हणजे असं खूप छान वाटतंय. आज थिएटरमध्ये जायचं, मस्तपैकी पिक्चर बघायचं आणि मग नंतर 2 दिवस सुट्टी एन्जॉय करायची. हो आता मी थिएटरमध्ये आलेली आहे. हे मिराज सिनेमा थिएटर. खूप छान ॲम्बियन्स आहे, खूप छान प्लेस आहे. मला खूप आवडते ही प्लेस. आणि कसं घराच्या जवळ असल्यामुळे ती मला अजून चांगली वाटते तिथे जायला. हे सगळं मी तिथे 7:40ला पोचली आय थिंक. नाही 7:40ला पोचली आणि नंतर त्यांनी चालू नंतर केलं.
मूवी आय थिंक 7:50 पर्यंत चालू झाला आय सपोज. आणि ते सगळे दुसऱ्या मूवीजची ॲड येत होते, सो मी ते शूट करत होती. आणि मला हे पण पाहिजे होतं, मी जो मूवी बघत होती त्याचं येत आहे का तिकडे, 1, 2, 3, 4 बघायला गेलेली मी. आणि तिकडे एकही ती ॲड लागली नाही, सो इट्स ओके. आज जाऊन तर मूवीज बघायची आहे, त्यामुळे एनिवेज लेट्स सी. सो इथे मी थांबली होती, मी खूप वेळ थांबली होती, म्हणजे जवळजवळ इथे आय थिंक मी 5-10 मिनटं तर थांबली असेल बाहेरच. त्याच्यानंतर त्यांनी ओपन केलं, आणि ओपन केल्यानंतर पण मला ते माहिती नव्हतं की त्यांनी ओपन केलेलं आहे. कारण काय झालं की मी समजली की अजून ते बाहेर सगळे येतील, आले नाही आहे स्क्रीनमधून. आणि नंतर डायरेक्ट जेव्हा थिएटरमध्ये गेली तेव्हा सम्या उठ, मी म्हटलं अरे चालू झालं, हे लोक काय सांगत नाही, काय नाही, असं कसं करतात. आणि त्यांच्यानंतर इथे थोडा आपला नखरा टाईम, कारण आपल्याला समजलेलं की आता आपल्याला सोडणार येतात. सो इथे थोडं तसं काहीतरी. माझी सीट होती A7. आणि हा मूवी चालू झालेला आहे. मजाच मजा, खूपच मजा. ओपनिंग सीनलाच पोट धरून हसतो, केवढा हसतो. काही सीन्स पण टिकले आहेत थोडेसे. ओ वाव. हे करताना खूप मजा येत होती. आणि ह्याचा विषय पण खूप छान आहे की कशी घालमेल होते सगळ्यांची. या क्वाड्रॅपर्स जेव्हा होतात तेव्हा कशी घालमेल होत असेल त्या कपलची, की 4 बेस्ट सीन, द बेस्ट वन, दॅट वन. आणि त्याच्यानंतर मी आहे ना हे मागवलेलं कधी इंटरव्हेलला, आणि हे आलं अक्षरशः पिक्चर संपताना हा आलेला आहे. नाचोसचा प्रकार, नाचोस आणि चीज. मला एंड भरपूर आवडला आणि मी खूप खुश झाले. थँक्यू.